मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर सध्या मोठ्या कायदेशीर पेच प्रसंगामध्ये अडकलेले आहेत। त्यांच्या पतीवर तब्बल 32 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या फसवणुकीचे आरोप आहे। आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडीकडून रश्मी करंदीकरांचे पती पुरुषोत्तम चव्हाण यांच्या विरोधात 2 गुन्हे दाखल करण्यात आले। पुरुषोत्तम चव्हाण यांनी 2015 ते 2024 च्या दरम्यान 6 लोकांकडून 7.42 कोटी रुपये घेतल्याचं समोर आलंय। त्यांनी या लोकांना स्वस्त दरामध्ये शासकीय भूखंड मिळवून देतो असं आश्वासन दिलं होतं। तसंच नाशिक पोलीस अकॅडमीसाठी टी-शर्ट आणि हुडी पुरवठाचा करार मिळवून देण्याचा देखील दावा केला होता। 2014 ते 2019 च्या दरम्यान 19 जणांना स्वस्त घरं मिळवून देण्याचं आश्वासन देत तब्बल 24.78 कोटी रुपये उकळल्याचं उघड झालेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।